भैया नमस्कार. नमस्कार. आपलं गाव नाव सांगितलं तर बरं होईल. माझं गाव मी यवतमाळ जिल्हा यवतमाळ तालुका यवतमाळ राहणार वाईरुई म्हणून आहे. वाईरुई. नाव माझं सुबोध संजय निकडे. मोबाईल नंबर 9552676252. आपण आज संध्याकाळचा टाइम आहे, मला यायला उशीर झाला कारण मी बाकी शेतकऱ्यांकडे जाऊन आलो. तुला माहिती आहे आपण इथं आलोय, तुझ्या प्लॉट वरती व्हिडिओ बनवतोय आणि इथं येऊन त्याचं कारण असं होतं की तुझ्या प्लॉटला सड लागली होती. हो बरोबर आहे. तर सड लागली होती तर तुला औषध दिलंय आपण सड साठी, बरोबर. तर त्या सडच्या औषधाचे तुला काय फायदे जाणवले असं सांगता येईल, जसं की जे आपण अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप दिले होते. याच्या आधी बरेच औषधं सोडले पण त्यानं मला 10% पण रिझल्ट भेटत नव्हता. म्हणजे 2 दिवस सड थांबत होती आणि नंतर अजून ती समोर जात होती. नंतर मी पूर्ण थकूनच गेलतो, म्हणजे प्लॉट सोडण्याच्या तयारीत होता. कारण की यवतमाळ जिल्ह्यात कोणी शक्यतोवर लावतच नाही. आता मी इकून तिकून करून लावलं आणि ते नंतर मग मी तुमचा व्हिडिओ पाहिला. मला फक्त तुम्ही असे दिसले का बा मेलेल्या प्लॉट मध्ये उभं राहून तुम्ही म्हणत आहे का बा मी हा प्लॉट बनवू शकतो. आणि तुम्ही, मला तर वाटलं पहिले, विश्वासही नव्हता. मी तुम्हाला तुमच्या तोंडावर सांगतो का तुम्ही जे शेतकऱ्याचे व्हिडिओ काढले त्यांनाही फोन लावून विचारलं. त्यांचंही म्हणणं असंच पडलं का बा नाही म्हणे प्लॉटला रिझल्ट आहे म्हणे औषधाला. मी तुमचं औषध टाकलं. आता माझं म्हणणं असं होतं का मी तर पहिले 8 ते 9 पंपातच ड्रिंचिंग करून टाकलं. बरोबर. तुम्ही मला सांगितलं का 1000 लिटर पाणी तरी सोडा लागेल बा तुला. मी तर पहिले म्हणलं भाई 1000 लिटर पाणी म्हणलं, कारण की आमच्या इकडे रोज 400-500 रुपये रोज आहे. आता ठिबक नाही शेतीला, पण काहीतरी उपाय तर करावाच लागते. 2000 रुपये गेले माझे. आणि तुम्हाला औषध घेतलं, रिझल्ट मला 99% रिझल्ट आलेला आहे. 99% तुला रिझल्ट काय काय आला ते सांगता येईल? आता माझा विषय असा आहे की मर तर स्टॉपच झाली, म्हणजे ते 1 इंच पण समोर हालतच नाही सड. आणि एखाद्या हालली असेल तर कारण की ते ड्रिंचिंगचा फरक आहे, कारण की मी ड्रिंचिंग केलेली आहे. मी ठिबक त्यानं ते औषध प्रत्येक जागी गेलं नाही. आता कसं आहे आमच्या इकडे मजुरांनी कुठं सुटलं तर मग ते थोडं गलती नाही ना, माझी नाही. आता तिथं थांबलीच आणि जे नवीन फुटवा चालू झाला. नवीन फुटवा चालू झाला म्हणजे आता मी पाहतो तर 3ऱ्या दिवशीपासून फुटवा चालू झाला. 3ऱ्या दिवशी फुटवा चालू झाला आणि आता तो फुटवा कमसे कम 2 ते म्हणजे एवढा अर्धा फुटापर्यंत तो फुटवा उचलत आहे. आज 8 ते 9 दिवस झाले प्लॉटला, पण रिझल्ट आहे. आणि तुम्ही एवढ्या दुरून आले, हा कोणीच येत नाही आमच्या गावातला शेतकरी. म्हणजे कृषी केंद्रावाला येते पण त्यालाही बिचारायला याच्यातलं नॉलेजच नाही, तर ते बी काय करणार आहे. बरोबर. तुम्ही येऊन एवढ्या दुरून आले, कळलं फुटवा फ्रेश दिसतोय. बरं, आणि याचा शेंडा कसा दिसतोय? पूर्ण प्लॉट तुमचा वाढलेला होता. हो. थोडासा मोबाईल फिरवा ना, थोडासा दाखवा ना. हा शेंडा आता जिवंतपणा जाणवत आहे. जिवंतपणा जाणवतोय. याच्या आधी हे सगळं मेलेल्या अवस्थेत वाटे. बिलकुल. आता जीव फुटला आता जीव फुटला मालाला जीव फुटला आणि तुलाही जीव फुटला. मला तर लय जीव फुटला, हालत सोडली तुम्ही. शेतकरी मित्र, संध्याकाळचा टाइम होतोय. हा प्लॉट तरी तुम्हाला दिसत असेल, परत एकदा तुम्ही दाखवा प्लॉट. हे बघा, तुम्ही प्लॉट कडे बघू शकता. संध्याकाळच्या टायमालाही हा प्लॉट तुम्हाला जळाल्यासारखा किंवा ओरपळल्यासारखा म्हणून आपण पूर्ण खराब झालेला प्लॉट. मित्रांनो, व्हिडिओ बघून आपलं औषध मागवलं अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप. आणि मित्र हो, शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या मित्राकडे ठिबक नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मित्राकडे ठिबक नाही. आणि त्यानं मी त्याला 1000 लिटर पाणी ड्रिंचिंग साठी करायला लावलं. लक्षात घ्या, आपल्याकडं आपलं संभाजीनगर असेल, जालना असेल, इव्हन सातारा असेल, ह्या एरियामध्ये बहुतेक प्रत्येक लोकांकडे ठिबक आहे. इव्हन बऱ्याचशा लोकांकडे आहे, पण बऱ्याचशा लोकांकडे नाही. जसं मी नेहमी तुम्हाला वारंवार म्हणत आलो की कर्नाटकमध्ये ठिबक नाही, कर्नाटकमध्ये मेहनत होत नाही. तशीच ह्या मित्राची परिस्थिती होती की याच्याकडे आजही ठिबक नाहीये आणि यानं हातानं ड्रिंचिंग केली पंपानं पाठीवरच्या 1000 लिटर पाणी करून. तेच जर जास्त पाण्यात गेलं असतं तर अजून रिझल्ट आले असते. पण तरी शेतकरी मित्र हो, तो सांगतोय, मी सांगत नाहीये. आणि मित्रा, खोटं बोलू नको, आपल्याला खोटं बोलायचंच नाही. काय होतं, आपल्या एका खोटं बोलण्यानं बाकीचे लोक फसायला नको. बरोबर. तर शेतकरी मित्र हो, तो एवढ्या दूरचा एकट्याचाच प्लॉट आहे. इथं कोणी डेअरिंग करत नाही आणि त्याने केली डेअरिंग. आणि त्याचं माल तसं काही कमी नाही आतमध्ये. जरी झाडांमध्ये ग्रोथ नसेल, सगळ्या भानगडी असतील, तुला वाटत असेल जाळालंय, पण माल आहे. आता तुलनेनं तुझं संभाजीनगर असेल, जालना असेल, सातारा, सांगली, या शेतकऱ्यांनी एवढा माल नाहीये. पण तुलनेनं बरा आहे. प्लॉटच्या तुलनेत माल चांगला आहे. आणि तुझे तर खरोखरच
हे म्हणायला हवेत की तू डेअरिंग केली. तुझ्या एरियात कोणीही करत नाही, एवढ्या टेम्परेचर मध्ये कोणी करत पण नाही इकडं. तरी शेतकरी मित्र हो बघा, आपले पारंपरिक पिकं बदलायचे म्हणून, आणि त्यानं विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वीट मार्कचं चालू असलेलं दुकान बंद केलं आणि शेतीकडे वळाला. आणि आपण त्याच शेतीला नावं ठेवतोय. का ठेवतोय मलाही कळत नाहीये. त्यानं स्वीट मार्टचं दुकान बंद केलं. तिथं ते हे दाखवा ना हळद, ते बघू शकता तुम्ही, दिसत असेल तर झूम करून दाखवा थोडीशी, दिसत असेल तर. ती हळद आहे आणि त्याची हळद त्यानं स्वीट मार्टचं दुकान बंद करून चालू केली शेती. बघू शकता तुम्ही. हा हे बघा, तुम्हाला दिसेल हळद, हे बघा, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हळद दाखवतोय. हे हळद तुम्ही बघून घ्या. ही आणि एकच नंबर हळदीचं पीक आहे. त्याचं सुंदर पीक आहे. त्यानं बनवलंय, त्यानं ते केलंय आणि त्याचे प्रयत्नच चालू आहे. आणि अजूनही तो हारलेला नाही. एवढं पीक हे असतानाही तो अजून हारलेला नाहीये. म्हणून सांगतो शेतकरी मित्र हो की आल्याच्या पिकाला वाचवा नेहमी म्हणलो, किंवा त्याच्याकडे लक्ष द्या, प्रॉपर लक्ष द्या. का म्हणतो, आता हा काही नाही 25 वर्षाच्या आतला तरुण, तो शेतीकडे स्वतःचं दुकान बंद करून वडिलांकडून 2 एकर शेती घेऊन कसायला घेतली आणि तो कसतोय. आणि त्यानं पारंपरिक पिकांना फाटा देऊन सनी तो आल्याच्या पिकात आलाय. आणि परमेश्वराच्या कृपेने त्याला आलंही होईल. आता तो ठिबक करतोय आणि ठिबक टाकल्याच्या नंतर मित्र तुझं आलं सुधरेल. आणि अजून एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्र, तुम्ही प्लॉट बघताय व्हिडिओमध्ये, हा प्लॉट पूर्णपणे खराब आहेत. ह्या प्लॉटला कोणीही चांगलं म्हणत नाही आणि तो प्लॉट ठीक झालाय हे तो म्हणतोय. आणि कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही कोणाही दुकानदार अशा खराब प्लॉट वरती जाऊन व्हिडिओ तू बघितला नसेल आणि तुम्हीही बघणार नाही, कोणीही करू शकत नाहीये. ते फक्त सुनील काळे करतोय. मी छाती ठोकपणे का बोलतोय एवढं, की मला शाश्वती आहे. आणि त्यानेही मला आता सांगितलं की साहेब माझ्या हळदीसाठी काहीतरी करा. मी त्याला सांगितलं की मित्रा तुझ्या हळदीसाठी मी काहीतरी करेन, हेच बोललो. आणि शेतकरी मित्र पुन्हा सांगतो, आल्याच्या पिकाकडे लक्ष द्या. आल्याचे दर वाढतायत. तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर उद्या नक्कीच तुम्हाला पश्चाताप होईल. मित्राला मी तेच सांगितलं आणि त्यानं आता नवीन ठिबक मागवलंय. तो ठिबक करतोय. त्याची तयारी जानेवारीपर्यंत, फेब्रुवारीपर्यंत जर आलं टिकत असेल तर ठेवायची तयारी आहे. आणि मी तुला मित्रा शब्द देतो, आपण तुझं आलं फेब्रुवारी नंतरच काढू, जेणेकरून तुझे जे होप्स आहे ते संपायला नको. आपल्याला पुढच्या वर्षी टाकायचंच आहे. कारण की मला तर मार्गदर्शन होतच नाही. आता तुमच्यासारख्या व्यक्तीचं मार्गदर्शन मेलेल्या मालाला जर भेटत असेल, सुरुवातीपासून जर तुमचं मार्गदर्शन घेतलं तर आमचा इकडे पण आल्याचं पीक येऊ शकतं. नाही आणलंय तू, मी तर तुझ्याकडे घ्या 15 दिवसात पासून तुझा माझा कॉन्टॅक्ट. आमच्या पुन्हा होणार नाही याची आपण फक्त काळजी घेऊ. ज्या चुका झाल्यात, आमच्याच गावात पहिले आल्याची पिकं टाकली. याच्या आधी पण 2-3 वर्ष आधी 2 जणांनी टाकले. त्यांचं आलं वरतच नाही आलं. तर मी आणलं. आता आमचे काका होते, काका म्हणे टाकाच म्हणे तुम्ही. माझा टाकाचा विषय, यांनी यांच्या एकरात 1 किलो आलं टाकलं, त्याला 10 किलो आलं निघालं. मी हळदीचं बेणं घ्यायसाठी गेलतो. तर मी म्हणलं अद्रक टाकून पाय म्हणे. तर मग आता रिसर्च केली, इकून तिकून आणलं 10 क्विंटल बेणं. आता घरी बेणं होतं, ज्याचं बेणं पहिले टाकलं तो म्हणत होता का बेणं बाहेर निघतच नाही म्हणे आपल्या इकडे. मला तर टेन्शनच आलं. काका म्हणे त्याच्या मागे लागू नको, टाकून दे म्हणे, पाहून घेऊ आपण. टाकलं आणि त्याच्यातही माझं बेणं वरतं यासाठी मला 15 दिवस लेट झाले. आता 30 ते 25 दिवसाची याची उगम क्षमती राहते. तर मला असं वाटलं का 8-15 दिवसात येते वरतं, पण निघत नव्हतं. मग हळूहळू ताशी लागायला लागलं. जेव्हा हे प्लॉट ताशी पूर्ण लागला होता तेव्हा 1 नंबर बेस्ट प्लॉट होता. म्हणजे जसे पाहतो व्हिडिओ बाकीचे युट्यूबवर त्याच क्वालिटीचा प्लॉट होता. आणि जाडे स्टंप होते आणि एकदम चांगला होता. आता एकदम हे पाणी आणि सगळ्या गोष्टी आल्या, पाण्याचं प्रमाण खूपच जास्त झालं. बुरशी वाढली. बुरशीनाशक बरेचसे सोडले मी. सिस्टमॅटिक सोडले, त्याच्यानंतर फंगीसाईड सोडले, सगळं कीटकनाशक सगळं सोडलं. त्याचा रिझल्ट म्हणजे ते थांबत नव्हतं. 2 दिवस थांबत होतं. पहिले 1-2 स्पॉट होते माझे, त्या स्पॉटवर केलं. त्या गोष्टी रिझल्टच नाही मिळाला. आता शेवटी हारलोच होतो मी. या औषधानं कसं तरी केलं. पुढच्या वर्षी 1 नाही 2 नाही 3 एकर टाकतो. तुमचं मार्गदर्शन फक्त मागं हवं. नाही, माझं मार्गदर्शन नसेल. मी एवढा मोठा नाही शेतकरी मित्र. मला वारंवार सगळेजण मार्गदर्शन मागतात. मी एवढा मोठा नाहीये. मी तुम्हाला सल्ले, मला जेवढं कळतं मी तेवढे सल्ले नक्कीच देईन. तुम्ही मला केव्हाही फोन करा. तुलाही माहिती आहे मी फक्त 2 प्लॉटसाठी यवतमाळ म्हणजे नांदेडचं बॉर्डर आणि यवतमाळ एवढ्या दूरपर्यंत संभाजीनगरवरून आलो. मित्र हो, मी तुम्हाला वारंवार सांगितलं मी पैशासाठी काम करणारा माणूस आहे. मी तुमच्यासाठी करत नाहीये. पण तुम्ही या गोष्टीवरून लक्षात घ्या की मी 2 प्लॉटसाठी ज्या लोकांना औषध दिलेलं आहे त्यांच्या प्लॉटवरती घरून कमीत कमी घरी जाईस्तोवर माझं 800-850 किलोमीटरचं रनिंग आहे.
आणि मी 2 प्लॉटला 2च एकरला आलं हे दिलेलं आहे औषध. 2 एकरचं औषध म्हणजे माझं जाण्या येण्याचा खर्च सुद्धा निम्मा निघत नाहीये. तरी मी शेतकऱ्यांपर्यंत येतो. ही तळमळ एकदा समजून घ्या. मी वारंवार तुम्हाला सांगतो की मी माझ्या पैशासाठी पळतोय, पण 2 एकरसाठी 800-850 किलोमीटर फिरायचंय. माझा जाण्या येण्याचा खर्चही त्यातून निम्मा निघत नाहीये. तर त्याच्या पाठीमागची तळमळ एकदा समजून घ्या. मी पोट तिडकीनं सांगत राहतो मित्र की माझं औषध घ्या हे माझं कधीही म्हणणं नाही, पण शेती करा आणि व्यवस्थित करा. शेतीकडे प्रॉपर लक्ष द्या. काय होतं, असे उद्योग आपण ज्याला म्हणू हे असे नवतरुण शेतीकडे वळताय, तुमच्यासारख्यांच्या थोड्याशा याच्यामुळं हे शेतकरी परत म्हणतील की आम्हाला शेती नाही करायची. त्यांनाही शेती करू द्या, आपणही शेती करा. आणि हौशा गौशा नवशांचं ऐकू नका. ऐरे गैरे नत्तू घरे आपल्याला भरपूर भेटतात. अशा लोकांचं बिलकुल ऐकू नका. शेतीतून उत्पन्न आहे. तुझं हळदच तुला सांगत असेल की शेतीतून उत्पन्न आहे, यात तुला आयडिया नव्हती, तुला माहिती नव्हती, म्हणून तू डिस्टर्ब झाला. हा शेतकरी मित्र, धन्यवाद.